गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना आदेश दिले। महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तयारीला लागा। महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा। आणि मनसैनिकांनी सरकारी आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा आग्रह धरत आक्रमक आंदोलन केले। आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलणार नाही आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आंदोलकांवर कारवाईचा इशारा दिल्यानंतर राज ठाकरेंनी पुन्हा यू टर्न घेतलाय। मराठीचा आग्रह करणं हे चुकीचं नाही, तो आग्रह कोणीही करू शकतं, केला तरी त्यात काही वावगं नाही, पण असा आग्रह करताना कायदा हाती घेणं चुकीचं आहे। कायदा जर हाती घेतला गेला तर कडक कारवाई केलीच जाईल। मराठी भाषेच्या मुद्द्यावर छेडलेलं आंदोलन स्थगित करण्यात आलं, पण आंदोलन मागे घ्यायच्या आधी राज ठाकरे आणि उदय सामंत यांची झालेली भेट आता चर्चेचा विषय ठरते। उदय सामंत आणि राज ठाकरे यांची भेट का झाली? सामंत आणि ठाकरे यांच्या भेटीमागं आंदोलन मागे घेण्याचं कारण दडलंय का? जाणून घेऊयात व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचा आदेश मिळाला आणि मनसे कार्यकर्त्यांनी सरकारी आस्थापनेमध्ये मराठी भाषेचा आग्रह धरत आक्रमक आंदोलन केलं। मात्र राज ठाकरेंनी पुन्हा यू टर्न घेतलाय। राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात मराठी भाषेचा मुद्दा हाती घेतला। त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी बँका आणि इतर कार्यालयात जाऊन मनसे स्टाईलनं आंदोलन केलं। मात्र बँकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मनसेला इशारा दिला। मराठीचा आग्रह करणं हे चुकीचं नाही, तो आग्रह कोणीही करू शकतं, केला तरी त्यात काही वावगं नाही, पण असा आग्रह करताना कायदा हाती घेणं चुकीचं आहे। कायदा जर हाती घेतला गेला तर कडक कारवाई केलीच जाईल। तसंच राज ठाकरे आणि उदय सामंत यांची बैठक झाल्यामुळं चर्चांना उधाण आलंय। उदय सामंत यांच्या भेटीवरून राज ठाकरेंनी आंदोलन मागे घेतलंय अशी टीका होते। त्या भेटीवरून उदय सामंतांनी आपण मराठी भाषेच्या संदर्भात चर्चा केल्याचं म्हटलंय, तर संजय राऊतांनी पान सुपारीचा कार्यक्रम होता अशी जोरदार टीका केली। राज ठाकरे साहेबांना सकाळी जे मी भेटलो त्याची पूर्ण कल्पना आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना होती। मराठी भाषेच्या संदर्भामध्ये ज्या काही त्यांच्या भूमिका आहेत त्या समजून घेण्यासाठी मी तिथे गेलेलो होतो। त्यांची सगळी भूमिका मी समजून घेतलेली आहे। येऊ जाणार भेटीगाठी। मी बोललो त्यांच्याकडे एक शिवाजी पार्कला कॅफे उघडलेला आहे, चहा पाण्याचे कार्यक्रम, पान सुपारीचे कार्यक्रम होतात। तर आंदोलन मागे घेण्यावरून उदय सामंत आणि राज ठाकरेंच्या भेटीवरून गुणरत्न सदावर्त्यांनी बोट ठेवलंय। उदय सामंतांच्या हाती महालक्ष्मी आहे, त्यावर चर्चा झाली का अशा शब्दात सदावर्त्यांनी डिवचलंय। टन 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 टोल 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 ये चर्चा हुई थी। अवघ्या 6 दिवसातच राज ठाकरेंनी पुन्हा यू टर्न घेतलाय। आंदोलनातून मराठीचा आग्रह धरण्यातून मनसेची संघटनात्मक ताकद दिसली। जनतेनेच मराठीचा आग्रह धरावा, मात्र मराठी समाजानेच कच खाल्ली तर आंदोलन कशासाठी? तुम्ही कायद्याचे रक्षक आहात तर RBIच्या नियमांची अंमलबजावणी का नाही? तुम्ही बँका आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही। महाराष्ट्र सैनिकांनो, तुर्तास आंदोलन थांबवा, मात्र या मुद्द्यावर लक्ष हटू देऊ नका। राज ठाकरेंनी निवेदनाद्वारे मनसैनिकांना असं म्हटलंय, पण राज ठाकरेंनी पहिल्यांदाच यू टर्न घेतलेला नाही। याआधीही राज ठाकरेंची भूमिका धरसोड वृत्तीची होती हे दिसतंय। 2007 साली मनसेच्या स्थापनेनंतर मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका। 2008 उत्तर भारतीयांना मारहाण करत आंदोलन, मात्र पुढे हा विषय थंड बसत्यात। 2014 टोल विरोधी मोहीम राबवत टोल नाक्यांची तोडफोड, पृथ्वीराज चव्हाणांच्या भेटीनंतर यू टर्न। 2013 गुजरात दौरा करत मोदींना पाठिंबा। 2019 मध्ये मोदींवर आक्रमक टीका। 2022ला भोंग्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक आंदोलन, मात्र पुढे हा विषय थंड बसत्यात। 2024ला लोकसभेला मोदींना बिनशर्त पाठिंबा, विधानसभेला विरोधात भूमिका। मनसेनं अनेक मुद्द्यांवर आक्रमक आंदोलन केली, त्याचे काही सकारात्मक परिणामही दिसून आले, मात्र कोणतंही आंदोलन तळीच गेल्याचं काही दिसत नाही। आताही राज ठाकरेंनी मराठी भाषेचा आग्रह धरणारं आंदोलन स्थगित केलंय, मात्र भाजपाच्या सोयीसाठी की मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होण्याच्या भीतीतून याची चर्चा रंगू लागली। तसंच राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्या भेटीवर
गुणरत्न सदावर त्यांनी उदय सामंतांच्या हाती महालक्ष्मी आहे अशी टीका केली. त्याची ही चांगली चर्चा रंगली आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा. लाईक, शेअर आणि आधुनिक केसरीला सबस्क्राईब करायला विसरू नका.